नमस्कार. आता आपण बघत आहोत अनुलोम विलोम. मला आतापर्यंतच्या अनुलोम विलोममध्ये कळलं आहे की अनुलोम विलोममुळे तुमचे मानसिक जे आजार आहेत कितीही जुने असू देत. आता मानसिक आजार म्हणजे बहुतेक वेळेला पहिला आपण आळस मग असे अनेक आहेत. खूप राग येणे, खूप शंका असणे, न्यूनगंड असणे, खूप भीती असणे, खूप गर्व असणे, भयानक, ह्या अशा अनेक प्रकारचे असतात. आणि जे आपल्याला तो आपला गुण आहे असं वाटतं, पण कधी कधी तो एका प्रमाणाबाहेर वाढला की तो अवगुण होऊ शकतो. तर त्याच्यावर कंट्रोल आणण्यासाठी अनुलोम विलोम, जसं आपल्या रक्तामध्ये पण पॅरामीटर असतात की व्हाईट सेल्स इतके पाहिजे, रेड सेल्स इतके पाहिजे, तसंच राग हवा, खोट्याबद्दल राग हवा, अन्यायाविरुद्ध राग हवा, चिड यायला पाहिजे, क्रूर माणसापासून भीती असली पाहिजे, पण किती आणि त्याच्याबद्दल आपला प्रतिसाद कसा असावा, ह्याच्यासाठी आपल्यामध्ये एक समतोलता येण्यासाठी रागही हवा, कौतुक करण्याचं कलाही हवी, सत्य ॲक्सेप्ट करायची हिंमतही हवी. ह्यासाठी अनुलोम विलोम आणि आपल्याला आपल्यातले गुण आणि दोष दोन्ही ॲक्सेप्ट करण्यासाठी अनुलोम विलोम. आणि एकदा का आपण त्याच्यामध्ये व्यवस्थित करायला लागलो, क्रिया लक्षात ठेवायची आहे, न विसरता तुमचा पाठीचा कणा एकदम सरळ, डोळे बंदाचं मी कारण प्रत्येक वेळेला सांगते की आपलं पूर्ण वेळ जी काय तुम्ही 10, 15, 20 मिनटं स्वतःसाठी देणार आहात प्राणायामला, तर आपलं पूर्ण वेळ आपल्या आतमध्ये होणाऱ्या बदलासाठी, आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी, आपल्यावर निरीक्षण करण्यासाठी डोळे बंद केले पाहिजे. आपण अजून इतकं मनाने खंबीर झाले आहोत की आपले डोळे उघडे असतील आणि आपण डोळ्यासमोर काहीतरी घडताना बघतोय आणि आपलं पूर्ण लक्ष आपल्या कृतीवर असेल. नाही, एवढे आपण अजून योगी किंवा एवढ्या मनावर कंट्रोल आपला आलेला नाही आहे. तर आपल्या मनावर कंट्रोल यायला पहिल्यांदा आपल्या या गोष्टी जिथे मन पळतं त्याच्यासाठी डोळे बंद केल्यावर आपण बघणं बंद होतं. थोडंसं कानाकडे म्हणजे आवाज नसलेल्या ठिकाणी, शांत ठिकाणी बसलो की म्हणजे आवाजामुळे आपल्याला विरोध होणार नाही, अशा ठिकाणी आपण बसलो की आपलं मन शांत एकाग्र व्हायला फायदा होतो. त्यामुळे सुरुवात अशाच पद्धतीने करा. क्राऊडमध्ये वगैरे तुम्ही करताना हा त्रास होणार की तुमचं लक्ष सतत दुसरं कोण बोलतंय त्याच्याकडे जाणार, दुसऱ्याच्या हालचालीकडे जाणार. तर शक्यतो स्वतःला डोळे बंद करून आणि शांत ठिकाणी बसून सुरुवात करा. एकदा तुम्हाला ह्याच्यामध्ये छान अनुलोम विलोम जमायला लागलं, एक तुमचा बरोबर त्याच्यामध्ये जितका भरतोय तितका सोडतोय, जितका सोडतोय तितका पुन्हा भरून दुसऱ्या बाजूने सोडतोय. म्हणजे डाव्याने सुरुवात, उजव्याला सोडलं, पुन्हा उजव्याने भरलं आणि डाव्याला सोडलं. हे जे आवर्तन, अशी अनेक आवर्तनं एका लयीत व्हायला लागतील. मग हळूहळू तुम्ही गर्दीच्या ठिकाणीही डोळे बंद करून शांत केला तरी तुम्हाला बाजूच्या गर्दीचा, बाजूच्या गडबडाटीचा त्रास होणार नाही. तुम्ही तुमच्यामध्ये लीन होऊन अनुलोम विलोम करू शकाल. दुसरी गोष्ट म्हणजे हात नाकाला न लावता इतकं तुमच्या देहाला तुम्ही आदेश दिला, माझ्या डाव्या बाजूने श्वास भरा, तर डाव्याच बाजूने तुमचा श्वास भरला जाईल नाकपुडीने आणि उजव्याच बाजूने सोडला जाईल. इथपर्यंत तुमच्यामध्ये तुमच्या शरीरावर नियंत्रण ठेवण्याची पूर्ण पद्धतीने क्षमता निर्माण होते. आणि हे तुम्ही जितकं हवे तितकं लांबवू शकता. जेव्हा रात्री झोप येत नाही त्यावेळेला खूप उपयोगी पडतं. बाकीच्या कोणाला त्रास न देता तुम्ही तुमच्या झोपलेल्या स्थितीमध्ये नाकाला हात न लावता डाव्या नाकपुडीने श्वास भरत मला छान झोप येत आहे, मी झोपेच्या अधीन होत आहे, डोळ्यात उजव्या नाकपुडीने सोडत माझी अनिद्रा निघून जात आहे, डाव्या नाकपुडीने भरत मी शांत शरीराला आणि मनाला आराम देत आहे आणि डाव्या नाकपुडीने सोडत माझ्यातले सगळे विकार जाते. अशा पद्धतीने आदेश देत तुम्ही कधी झोपेच्या आहारी जाल,
कधी तुम्हाला शांतपणे झोप येईल हेही कळणार नाही. खूप उपयोगी आहे हे मनासाठी. आपण ह्याच्या पुढे हळूहळू भ्रामरी, उद्गीत आणि प्रणवकडे जाऊया. आपण माझं ऐकता याबद्दल मी तुमची खूप आभारी आहे.